ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपल्या सगळ्यांचं माझा विशेष आजच्या चर्चेमध्ये स्वागत। श्रीकृष्ण म्हणजे भारतीय उपखंडासाठी, नुसत्या भारत देशासाठी नाही, उपखंडासाठी एक लोकोत्तर ऐतिहासिक असं दैवतत्व लाभलेलं महापुरुष, स्वतः देवांपैकी सुद्धा ज्यांचं श्रेष्ठतम, ज्यांचा आदर म्हणून बघितला जातो, ज्यांच्याकडे अशा प्रकारचं लोकदैवत म्हणजे श्रीकृष्ण। एकेकाळी त्यांनी महाभारत युद्धाला दिशा दिली होती, ते टाळण्याचाही प्रयत्न केला होता आणि त्यानंतर दिशा सुद्धा दिली होती। आज मात्र ते स्वतः महाभारत युद्धाचं फार वेगळ्या प्रकारे, महाभारताचं वेगळ्या प्रकारे कारण ठरू शकतात। त्याचं कारण म्हणजे आता सुरू होतो आहे मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा। 1965-68 सालाच्या दरम्यान एक समझोता, एक करार, एक सामंजस्य करार झाला होता मंदिर ट्रस्ट आणि ईदगाह मस्जिद ट्रस्ट यांच्यामध्ये, की ज्याची त्याची जमीन ज्याच्याकडे आहे। नंतर विषय संपला, इकडे मंदिर पण आहे, बाजूला मस्जिद पण आहे, तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता। आता मात्र श्रीकृष्ण भक्तांना वाटू लागले, खास करून बहुधा राम जन्मभूमी निकालानंतर, बाबरी मस्जिद निकालानंतर, की इथे पूर्ण जागा श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टकडे असली पाहिजे। त्यासाठी लोक मथुरेच्या स्थानिक कोर्टात गेलेले आहेत आणि हा मुद्दा आता हळूहळू गती घेऊ लागलेला आहे, ट्रेंड सुरू झालेले आहेत। आखाडा परिषद, जी राम मंदिर प्रकरणात सुद्धा प्रचंड ऍक्टिव्ह होती, त्यांनी बैठक बोलावलेली आहे ऑक्टोबरमध्ये। एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींनी टीका केलेली, हा काय प्रकारे आधीचा करार का मोडताय, आणि हिंदुत्ववादी संघटना यामध्ये उतरू लागल्या। त्या पार्श्वभूमीवर आपण माझा विशेषची आजची चर्चा आयोजित केलेली आहे। तर अशा प्रकारे हा विषय तर आता सुरू झालेला आहे। या दरम्यान असदुद्दीन ओवैसी एमआयएमचे नेते आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की जो करार 1968 साली झाला होता तो कायम असताना पुन्हा अशा प्रकारे दखल घेता येत नाही, आणि कायदेशीर सुद्धा त्याला ते म्हणतात, त्याला अँगल सुद्धा आहे की स्वातंत्र्यानंतर आणि कायदेशीर व्यवस्था नव्याने तयार झाल्यानंतर स्वातंत्र्यापूर्वीची मंदिर, मशिदी किंवा अशा प्रकारची धर्मस्थानं, श्रद्धास्थानं, देवस्थानं यांचं पुन्हा परिवर्तन करता येत नाही। राम मंदिराचा त्याला अपवाद होता। हा विषय आपण पुढे घेऊन जाणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत, माझ्यासोबत असेल स्टुडिओमध्ये, इथे माझ्यासोबत विशिष्ट अंतर राखून माझ्यासोबत बसलेले जयंत माइंडकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, त्यांचं स्वागत। नाशिकहून महंत सुधीरदास असतील, जे निर्वाणी आखाड्याशी संबंधित सुद्धा आहेत। कोल्हापूरहून माझ्यासोबत असलेले खास पाहुणे हुमायून मुरसाळ यांनी भारतामध्ये ज्याला डिस्प्युटेड साइट्स म्हणू, विविध कारणांमुळे धार्मिक श्रद्धास्थानं यांच्या बाबतीत जे काही वादविवाद राहिलेले आहेत त्याबद्दल पुस्तक लिहिले आहे, ते थोड्याच क्षणात आपल्यासोबत असतील। औरंगाबादहून रमेश पांडव असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते। आणि सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा सहभागी होत आहेत। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा जातोय रमेश पांडव यांच्याकडे। रमेश पांडवजी, हे सगळं होत असताना मी तुमच्याकडे हिंदुत्ववाद्यांचा प्रतिनिधी म्हणून मी बघतोय, तुम्ही याकडे कशा प्रकारे पाहताय? माइंडकर, माझा पांडवांशी संपर्क तुटलेला आहे, हरकत नाही, मी नाशिकला जातो। महंत सुधीरदासजी, मी तुमच्याकडे सुद्धा जसं पांडवांकडे बघतोय तसंच हिंदुत्ववाद्यांचे प्रतिनिधी म्हणून बघतोय, तुमचं पहिलं म्हणणं मांडा या बाबतीतलं। आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, यामध्ये दोन विषय येत आहेत। 1991 साली जो वर्शिप ऍक्ट तयार झालेला होता, त्या वर्शिप ऍक्ट मध्ये कलम जो 4 आहे, या 4ला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलेले आहे। आणि 1947 साली जो स्टेटस को हा ठेवलेला होता, हा स्टेटस को जो मांडला गेला आहे तो ऍक्ट आहे। दुसरी गोष्ट, 1965 साली ही जी डिक्री झालेली होती, कृष्ण मंदिर आणि ती जी शाही, तिथली जी ईदगाहाची जागा आहे, याकरता काही पॉलिटिकली प्रेशर झालेलं होतं, तर ती डिक्री जी आहे ती आम्हाला मान्य नाहीये आज। त्यामुळे आमची जी काही मंडळी आहे हिंदू धर्मीय, म्हणजे उदाहरणार्थ तिथे रंजना अग्निहोत्री आहेत, त्यानंतर विष्णू जैन आहेत, हे कोर्टामध्ये पोहोचलेले आहे। आणि वर्शिप ऍक्टचा जो 1991चा नरसिंहरावांनी जो ऍक्ट केलेला होता, या ऍक्ट मध्ये त्यांनी 3 ज्या जागा आम्ही म्हणत होतो की अयोध्येचं राम मंदिराची जागा, मथुरेची कृष्णभूमीची जागा आणि वाराणसीचं आपलं जे भगवान भोले बाबाचं जे मंदिर आहे, या 3 जागेला वगळून आपण हा ऍक्ट करावा। परंतु त्या जागेमध्ये त्यांनी राम मंदिर हा अपवाद ठेवलाय, आणि 2 जे जागा आहेत त्या आम्हाला जर दिल्या तर औरंगजेबाच्या इतिहासाच्या पासून जर आपण पाहिलं तर 14,000 मंदिरं ही
तोडलेली आहेत आणि त्याचा इतिहास आहे. बरं. याच मंदिराचा जर आपण इतिहास पाहायचा म्हटला तर औरंगजेबाने ही कृष्णदेव मंदिर तिथे तोडलं. त्याच नंतर इराणचा नादिर शहा ज्या वेळेला चालून आला मथुरेवरती, त्यांनी प्रचंड लूट आणि तोडफोड केली आणि एक 1762 साली हो. पानिपतच्या युद्धाच्या वेळी देखील त्या ठिकाणी प्रचंड लूट आणि मंदिराची तोडफोड झालेली बरं. आहे. हा इतिहास आहे. बरं. परंतु आम्ही हिंदुत्ववादी आमचे जे सर्व आखाडे आहेत ते म्हणतोय की या ज्या 3 जागा आहेत या 3 जागा तुम्ही सोडाव्या. बरं, तर ही मला कल्पना आहे त्याची, 14,000 मला कल्पना आहे तुमचं त्याची, जर कारण राम मंदिराबाबतीतल्या चर्चा जेव्हा माझा विशेषमध्ये झाल्या होत्या तेव्हा हा हिंदुत्ववाद्यांनी मुद्दा मांडलेला आहे महंत सुधीरदासजी. आम्हाला ही 3 देवस्थानं द्या, आमची श्रद्धास्थानं द्या, तुमच्या मशिदी आम्ही आमच्या घरचं बांधून देऊ वगैरे अशा प्रकारचं ते प्रपोजल होतं. मला त्याची कल्पना आहे. माझ्याकडे वेळ कमी आणि गेस्ट जास्त आहे त्यामुळे मी बेसिक मुद्दा झाला की लगेच दुसऱ्या गेस्टकडे जात जाईन. तुमचा बेसिक मुद्दा मांडून झालेला आहे. मी आता जातो कोल्हापूरला हुमायून मुरसाळ यांच्याकडे. हुमायून मुरसाळजी, तुम्ही आता सहभागी झाले, मला माहिती नाही तुम्ही आधीच ऐकलं की नाही. हिंदुत्ववाद्यांचा पक्ष असं म्हणतोय की या ठिकाणी आधी मंदिर होतं, हिंदुत्ववादी अशा प्रकारचं हिंदूंचं स्ट्रक्चर होतं, ते पाडून तिथे मशीद बांधण्यात आली, त्यामुळे झालेला कुठला करार असेल तर तो आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्हाला ईदगाहची जमीन मिळावी. आपलं काय म्हणणं आहे? नाही, मला असं वाटतं की हा प्रश्न नुसता राम मंदिर किंवा मथुरा आणि काशीपुरता मर्यादित नाही आहे. बरं. ते काही म्हणत असले त्यावेळेला त्यांनी ही घोषणा दिलेली होती की ये तो झांकी है, मथुरा काशी बाकी है आणि गाव गाव अयोध्या बनाएंगे, ही सुद्धा भूमिका त्यावेळेला मांडली होती त्यांनी. आणि भूमिका नुसते मांडून ते राहिलेले नाहीत, तर गावागावामध्ये सुद्धा म्हणजे अशी प्रकरणं अनेक ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेली आहेत. म्हणजे नुसतं ही उत्तरेतलं नाही, साऊथमध्ये तर चिकमंगळूरला सुद्धा ते दादा हात पायाडवरती मोठं प्रकरण सुरू आहे. बरं. आणि दुसरं असं की हा प्रश्न नुसताच म्हणजे कुठल्या तरी 300 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी राजानं एखादं मंदिर पाडलं हो आणि आमचं होतं ते परत आम्हाला मिळावं, ही भूमिका जर असती तर त्याच्यावरती विचार सुद्धा कदाचित झाला असता, तसा इतिहास बघून जर खरा असेल तर. बरं. पण प्रश्न माझ्यापुढे असा आहे की अनेक ठिकाणी म्हणजे मी किमान एक 20-25 ठिकाणं जाणतो, कारण त्या क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे, की जिथं मुसलमानांनी स्वतः जागा खरेदी करून वक्फ करून नमाज पठण सुरू केलेल्यानंतर अनेक भानगडी करून अशी मस्जिदी बंद पाडलेली आहेत. आणि त्याला काय कारण त्यांनी दिलेलं आहे का 300 वर्षापूर्वी कोणावरती अन्याय झाला आणि त्याचा परत मागायला अशी भूमिकाच नाही आहे ती. मला साधा प्रश्न असा आहे की या देशामध्ये म्हणजे प्रत्येक धर्माला या घटनेनं त्या श्रद्धेप्रमाणे जगायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, अधिकार दिलेले आहेत. आणि असं असताना फक्त आमच्या श्रद्धा चालणार आणि दुसरं कोणी जर इथं राहायचं असेल तर त्यांनी ते दुय्यम नागरिक म्हणून राहावं आणि आमच्या इच्छेप्रमाणे त्यांनी वागावं, ही अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. याचं मला ऑब्जेक्शन आहे. बरं, मी एक एक मुद्दा कव्हर करत जातोय. एक मुद्दा जो आता आपल्या पाहुण्यांनी सांगितला तो असा की 300-400 वर्षापूर्वी झालेले इतिहासांचे दाखले द्यायचे झाले तर नेमके किती अशी मंदिरं, म्हणजे जर का दावा हिंदुत्ववाद्यांचा असेल काही हजार मंदिरं पाडली गेली तर यापुढची 100 वर्ष, आता आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होतील, मग आता 1000 मशिदी पाडून तिथे मंदिरं बांधणे हा एकमेव उपक्रम आपल्या देशासमोर आताच्या काळात आहे का? जीडीपी मायनस मध्ये गेलेला आहे ग्रोथ रेट आपला. त्यावेळी मी आता बाकीच्या गेस्टकडे जातो, सचिन सावंतांकडे, मग स्टुडिओमधल्या मी माइंडकरांकडे. सचिन सावंतजी, विषय तुमच्या समोर आहे. तुमची म्हणजे काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया. मध्ये आजच्या परिस्थिती आहे त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. आणि एकंदरच आज तुम्ही मगाशी सांगितलं बोलता बोलता की आज जीडीपी हा 23.9 वरती गेलेला आहे. या वर्षाचा जीडीपी 9% गेलेला आहे. गेल्या 6 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आलं, मोदी सरकार, त्यांनी आश्वासनं जी दिली होती त्या आश्वासनामधलं प्रमुख आश्वासन होतं 800 दिन आणायचं. आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात बुरे दिन आपण पाहतो आहोत. दुसरीकडे 2 कोटी रोजगार वर्षी देणारे आज 12 कोटी रोजगार त्यांनी 6 वर्षात दिले पाहिजे होते. आजचे आहेत नाहीत ते 12 कोटी रोजगार गेलेले आहेत. सर्व पातळीवरती फेल झाले. तिथे चायना त्या ठिकाणी आलेला आहे. परंतु या 6 वर्षामध्ये जे काही आश्वासनं ती संपवलीच असतील त्यांनी, काही केलेलं नाही. परंतु दुसरं काही देशहितासाठी केलं नाही. देश रसातळाला गेलाच आहे. बरं. परंतु विद्वेषामध्ये देखील त्या ठिकाणी हे सरकार त्यांच्या अजेंड्यावरती चालत आहे आणि या देशामधला धार्मिक विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न झालेला आहे. या देशातलं संविधान सांगते की सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी जे चाललं पाहिजे. पण सचिनजी, माझा मुद्दा आहे काँग्रेसशी. आम्ही हे बघितलं होतं राम जन्मभूमी पूजनाच्या दिवशी 5 जुलैला
आज ऑगस्टला काँग्रेसने सुद्धा ट्विट वगैरे केलं होतं, प्रियंका गांधीने तर अगदी मोठं पत्र वगैरे लिहिलं होतं. ती ट्रेन तुमच्याकडनं चुकली होती. माझा तुम्हाला काँग्रेसला हा प्रश्न आहे, आता श्रीकृष्ण जन्मभूमी आंदोलन सुरू होत आहे, आता तुम्ही विरोध कराल, नंतर पुन्हा सचिन सावंतांचं ट्विट बघायला मिळेल जय श्री कृष्ण म्हणून. त्यामुळे आधी नक्की भूमिका मांडा, काँग्रेसची भूमिका काय आहे? तुम्ही या लढ्यात उतरणार आहात, तुम्ही पक्षकार होणार आहात, तुम्ही किमान त्यांच्या बाजूने उभे राहणार आहात, की सरळ सरळ सेक्युलर भूमिका म्हणून विरोध करणार आहात? नाही, पहिली गोष्ट अशी की आजच्या दृष्टिकोनातून मी जे सांगितलं की हा विषय महत्वपूर्ण नाहीये. याचं कारण असं आहे की आज प्राथमिकता आपल्या देशामधल्या वेगळ्या आहेत. यामध्ये खऱ्या अर्थानं भूमिका कोणाला घ्यायची असेल तर सरकारला घ्यायची असेल, आणि सरकारची भूमिका आल्यानंतर आम्ही त्या दृष्टिकोनात आमची भूमिका देऊ. बरं, त्यासाठी सचिन सावंत, आम्ही भाजपच्या प्रवक्त्यांसाठी प्रयत्न केला. आम्हाला कल्पना आहे या विषयावरती मुख्य पक्षकार, मुख्य सरकार म्हणून एक भूमिका मांडायला, केंद्राची भूमिका मांडायला आम्ही भाजपला संपर्क साधला होता, पण त्यांच्याकडनं प्रवक्ता मिळू शकला नाही. या बाबतीत भाजपची या क्षणी तरी कुठली भूमिका स्पष्ट झालेली नाहीये, त्यांनी प्रवक्ता नेमण्यासारखी भूमिका घेतलेली नाहीये. रमेश पांडव सुद्धा माझ्यासोबत चर्चेत सहभागी झालेत असं मला सांगण्यात आलेलं आहे. औरंगाबादहून आहेत आपल्यासोबत. रमेश पांडवजी, आपली काय भूमिका आहे हिंदुत्ववादी म्हणून? आताचे आपले प्रेफरन्सेस काय असले पाहिजेत, प्राधान्यक्रम काय असला पाहिजे? राम जन्मभूमी आता आलेली आहे, राम मंदिर बनतंय, आता लगेच हे सगळे आंदोलनांमध्येच आपला देश राहणार आहे का? नमस्कार. मला थोडासा विषय उशिरा जरी कळला तरी साधारणपणे गोषवारा कळलेला आहे. बरं, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की कृष्ण जन्मभूमीचा विषय सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की राम जन्मभूमीचा जो 500 वर्षांचा इतिहास सगळा झाला, आणि त्या 500 वर्षाच्या इतिहासामध्ये जे घडलं त्याच्या संबंधामध्ये एक माझ्याजवळ आत्ता हे आहे की अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आतिफ रशीद यांचं एक वाक्य मी बोलून दाखवू इच्छितो, म्हणजे मग भूमिका मला पुढची स्पष्ट करता येईल. नक्की बोला. आतिफ रशीद असं म्हणतात की 500 वर्षाच्या संघर्षानंतर विजयाचा सर्वात मोठा आनंद दुसऱ्यांना वाईट वाटेल म्हणून साजरा न करणाऱ्या हिंदू समाजाहून अधिक सहिष्णू समाज कुठे सापडणार नाही. हे त्यातली भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की एका भूमिकेचा उच्चार मला आत्ता केला पाहिजे जी जुनी आहे, ती अशी की हिंदू आणि मुसलमानांचा या देशातला सौहार्द टिकून राहायचा असेल तर इतिहासातलं जे सगळं अतिशय कटुसत्य बाहेर येतं, जे राम जन्मभूमीचा ताला खोलल्यानंतर काश्मीरमध्ये 34 मंदिरं तुटल्याचा जो उल्लेख आहे तो अगदी ताजा आहे, 1986चा आहे. हे लक्षात घेता जर हिंदू मुसलमान सौहार्द नांदायचं असेल तर त्याही वेळेला महंत अवैद्यनाथ असतील किंवा त्यावेळेचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस असतील यांनी असं म्हटलं होतं की ह्या ज्या 3 ठिकाणं आहेत, काशी, मथुरा, वृंदावन आणि अयोध्या, हे तिन्ही ठिकाणची जी मंदिरं आहेत ही सगळ्यांनी मुसलमानांनी किंवा मुसलमान समाजाच्या पुढाऱ्यांनी जर हिंदू समाजाला दिली तर पुढच्या सौहार्दाच्या दृष्टीने मग हा सगळा पुढचा जो विषय आहे 3000 मशिदीचा येणं शक्य नाही असं वाटतंय. आणि हे सौहार्द निर्माण होण्याचं असेल तर या देशात हिंदू मुस्लिम समस्या आहे, ही केव्हा तरी मंजूर केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून ही जर इनिशिएटिव्ह मुसलमान समाजाच्या मंडळींनी घेतलं तर हा प्रश्न सुटायला, सौहार्द निर्माण व्हायला मदत होईल. ही भूमिका मला जास्त स्वागतार्ह वाटते. पण पांडवजी, तुम्ही आता तुम्ही देवरसांचा संदर्भ देताय, तुम्ही जुने संदर्भ देताय, हे संदर्भ संघाला माहित असणार, हे हिंदुत्ववाद्यांना माहित असणार, त्यांच्याकडचे जे विचार प्रवक्ते आहेत त्यांना माहित असणार. मग आता या गेल्या 6 महिन्यापासून, 8 महिने, 2 वर्षापासून आम्ही ही जी काही केस आणि याबद्दलच्या चर्चा चालू आहेत, कधी एकाने आमच्याकडे हा विषय तसा मांडला नव्हता की म्हणजे अधिकृत व्यक्तीने, हिंदुत्ववाद्यांनी मांडलेले आहेत. तुम्ही जसं म्हणताय की देवरसांनी मुद्दा मांडला होता, आम्हाला नाही दिसले भागवत कधी हा मुद्दा मांडतायत. किंबहुना राम जन्मभूमीच्या नंतर तिकडे ते आले सुद्धा होते त्याही काळामध्ये की आता आमची पुढची भूमिका श्रीकृष्ण जन्मभूमी आहे, असं कधी काही ऐकायला आलं नव्हतं. हे धक्के सगळे नंतर काय यायला लागलेत? ही भूमिका आधीच का नाही स्पष्ट आहे? म्हणजे एक अख्खा क्रिसेंडो गाठल्यानंतर आता गोष्टी सेटल होऊन आपण वेगळ्या दिशेकडे जायला लागतोय, पुन्हा एक वेगळा पुन्हा चढ यायला लागलेला आहे. मग या भूमिका आधीच सलग का नाही मांडल्या जात? याची 2 कारणं आहेत. याची 2 कारणं स्पष्ट आहेत की मुळात ह्या 3 ठिकाणचा मुद्दा हा अतिशय स्पष्टपणानं पूर्ण झालेला नसल्यामुळे तो हिंदू समाजाकडून चालू राहणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हे सुरू केलेलं नाही,
त्याच्यामध्ये आत्ता संघाचा कुठलाही सहभाग नाही. त्याही वेळेला जेव्हा प्रत्यक्ष ही ज्या वेळेला कटकटीचं उत्पन्न झालं त्यावेळेला संघाचे स्वयंसेवक त्याच्यामध्ये निश्चितपणानं उतरले आणि आत्ताच्या सगळ्या सुरू करण्यामध्ये हिंदू समाजच आहे. त्याही वेळेला जो काही 10-15 लाखाचा मॉब अयोध्येमध्ये जमा झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा बाळासाहेब देवरसांनी हे सांगितलं होतं की हिंदू समाज याच्यात पुढाकार घेतो आहे, संघाचे स्वयंसेवक त्याच्यात हात आहेत, त्याच्यामध्ये आहेत, याच्यात वाद नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारची भूमिका स्वतःहून प्रगट करणं सुरू करणं हे नाही, याचं कारण संघाने हे सुरू केलेलं नाही. संघाची ती भूमिका नाही. संघाचं एकमेव काम आहे आणि ते वारंवार स्पष्ट झालेलं आहे की संस्कार करून देशभक्त नागरिक तयार करणं, जे आहेत त्यांनाच व्यवस्थित रीतीने कामाला लावणं, कारण शेवटी त्याचं काही लोणचं घालायचं नाही, विविध प्रकारच्या सेवा कार्यात पोहोचवणं हेच संघाचं काम आहे. त्यामुळे असे जे अनुषंगिक विषय येतात त्या वेळेला त्याच्यात सहभागी व्हावं लागतं. परंतु हाच एकमेव विषय संघ चालवतो असं मात्र बिलकुल नाही. त्यामुळे मोहन भागवतांनी असं काही केलं नसेल तर ते संघाच्या प्रकृतीला अनुसरून आहे. असं काही संघ सुरू करीत नाही, हे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. हिंदू समाजाच्या अंतर्गत असणारा हा मुद्दा जसजसा पुढे सरकेल, आवश्यकता वाटली त्यांनी बोलावलं तर सलाह मशुरा होऊ शकतो, अशीच भूमिका आहे. संघाने हे सुरू केलेलं नाही ना त्यावेळेला ना आता. म्हणजे 1885 ला पहिला घटला भरलाय, ठीक आहे. त्याच्यानंतर मी या विषयाकडे येतो. याला अनेक उपप्रश्न सुद्धा तयार होऊ शकतात. नव्हता याला अनेक उपप्रश्न सुद्धा तयार होऊ शकतात. मी त्याच्याकडे येतो. त्यापूर्वी छोटासा ब्रेकच्या नंतर मी जयंत माइंडकरांकडे जाणार आहे. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आपली आजच्या अतिशय वेगळ्या विषयावरची, महत्वाच्या विषयावरची चर्चा. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे. मथुरेचं श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर आणि त्याच्या बाजूला ईदगाह मस्जिद आहे. संवाद की संघर्ष ह्या आपल्या चर्चेची थीम आहे. ब्रेकपूर्वी आपण अन्य मान्यवरांचं जाणून घेतलं. मी आता जातो जयंत माइंडकरांकडे. माइंडकर, प्रसन्न असं आहे की 6 डिसेंबर 1992 किंवा 1989 पासून जेव्हापासून राम मंदिर आंदोलन सुरू झालं तेव्हापासून शेवटी 92 मशीद पाडेपर्यंत जे काय झाल्या, याच्या भरवशावर आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आतापर्यंत 4थ्यांदा आलेलं आपण पाहतो आहे. आणि आता हे 2 टर्म आतापर्यंत दुसऱ्यांदा निवडून आलेलं मोदींच्या सरकारची हॅट्रिक घेण्याची तयारी हा कृष्ण जन्मभूमी हा विषय करून आहे. मला तर राम मंदिर आहेच की. राम मंदिर 23 पर्यंत बनताच आहे. पुन्हा काय गरज आहे? लक्षात घ्या, पण आपण जरा सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि आपणच आता जे बोललात की जीडीपी 0च्या खाली गेलेला आहे, तो नक्की कुठे शोधला पाहिजे. -23 गेलाय की -35 गेलेला आहे. आणि या परिस्थितीतही म्हणजे लोकांना खायला मिळत आहे की नाही माहिती नाही, परंतु आजपासून 500-600 वर्षांच्या पूर्वी म्हणजे उकरत जर का ही मंडळी गेली तर यांना 711 इसवी सनापर्यंत जायला लागेल, जेव्हा मोहम्मद बिन कासिम नावाचा अरब जनरल पहिल्यांदा आला होता आणि ज्यांनी सिंधवर अटॅक केलेला होता. तिथपासून पण यांना दिसला तो बाबर, कारण मुघलांनी सर्वात जास्ती राज्य केलं. बाबरीवर यांचं एक राज्य, त्यांना स्वतःचं राज्य मिळालेलं आहे. आज त्यांना कृष्ण फक्त एवढ्याच करता पाहिजे, कारण 2024 हे त्यांना जरा सद्यस्थितीत अशक्यप्राय वाटतंय कोरोनामुळे आणि आर्थिक परिस्थिती. पण या वेळेमध्ये तुम्हाला साधारण वाटतंय राम मंदिर आता 2 महिन्यापूर्वी भूमिपूजन होणं आणि त्यानंतर लगेच हे आंदोलन पुढे? मला असं वाटतं आपल्या सध्याच पहिल्यांदा जे आपण दाखवलं त्याच्यासमोर जी स्लोगन आली होती आणि ती स्लोगन 1989 पासून म्हणजे मी अगदी पत्रकारितेत आल्यापासून ऐकत आहे की अयोध्या तो एक झाकी है, काशी मथुरा बाकी आहे. त्याच्यानंतर तो कायदा ज्यातनं राम मंदिर वगळलं. पण या संघ परिवारातल्या काही लोकांच्या बरोबर मी थोडंसं बोलतो, काही लोकांच्या बरोबर मी बसलेलो आहे, बोलले, त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावात मला बोलू देता नंतर तुम्ही सांगा ना, मी तुमच्यामध्ये एक शब्द बोललेलो नाहीये, पूर्ण करा, की प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात अशा प्रकारचं ऑब्जेक्शन हे प्रत्येक मशिदीविषयी घेतलं जाऊ शकतं. आणि याच्यानंतर जे होईल ते अक्षरशः एक भीषण यादवी असेल. ठीक आहे. पांडव काय म्हणतात? बोला पांडवजी, बोला. मी या संबंधात 2च गोष्टी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट अशी की ज्या कासिमचा उल्लेख आत्ता माइंडकर करता आहेत त्याचा समाचार सरदार वल्लभभाई पटेलांनी सोमनाथाचं मंदिर बांधून केलेला आहे आणि त्यामुळे हे
त्याच वेळेला मार्गी लागलेला आहे. एक मिनिट, हा पुढचा कासिम मुद्दा असा हा कासिम तो कासिम की नाही, त्यांना तुम्ही जे वाटतं म्हणता तो वेगळा आहे. कारण तो भीती- आपलं इतिहासाचं नॉलेज चुकीचं जे आहे, तो वेगळा गजनी आहे. असेल, कासिम आणि हा असेल, सातव्या हो. नाही नाही शोभना, माझं शोभना, नॉलेज हा. चांगलं आहे. हा 7व्या शतकात आलेला नाही, पहिला नाही, आणि नाही, तो तुम्ही सिंधूहून असं वापस मला गेलेला मी होता. बोलत असताना बोललात तर नुसता गोंधळ त्यांना होईल. बोलू द्या. तुमच्यापेक्षा त्यांना बोलू द्या. मोठ्या- मी पांडवजी त्यांना थांबवलं. मोठ्या त्यांना मला प्लीज बोलू बोलता द्या. येत तुम्ही नाही. मगाशी सांगितलं, तुम्ही त्यांना थांबवलं. मला डिस्टर्ब करू नका. प्लीज, मला बोला. जोशींनी बोलायचं सांगितलं हो, आहे. मी त्या पांडवजी, प्रमाणे मी मला त्यांना बोलू द्या. थांबवलंय, तुम्ही बोला. माझ्या इतिहासाचं ज्ञान तुम्ही गझनी असेल ना तर कासिम असेल. आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्या राम जन्मभूमी मुक्त व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. याचे कोर्ट कज्जे नव्हे तर 77 संघर्ष मैदानातले 1885 आणि 1949 1953 याच्यात कुठेही संघ नाहीये. आणि त्याच्यामुळे हिंदू समाज हे सुरू करतो आहे, त्यांनी केलंय सरदार वल्लभभाई पटेल. काँग्रेसनंच कुलूप उघडलंय, राजीव गांधींच्या काळात कुलूप उघडलेलं आहे. बरं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेलांच्या हातानं, राजेंद्र प्रसादांच्या हातानं त्या ठिकाणी मूर्ती बसलेली आहे. आणि त्यामुळे या देशाची अस्मिता कशात आहे हे आपण लक्षात घेऊन पुढच्या संबंधात, सौहार्दाच्या संबंधात मी काही मुद्दे मांडले. यांना जे वाटतंय भीती पुढच्या संबंधातली अशी काही काय गावात होईल असं काहीही होत नाहीये. परंतु त्याच्या संबंधामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही. बरं. कोर्टाच्या लोकशाहीच्या माध्यमातूनच आतापर्यंत झालं. 1885 ठीक आहे. ते 2020 पर्यंत कोर्टाच्या माध्यमातून झालेलं आहे. हेही तसंच होईल. याच्या संबंधामध्ये मला असं वाटतं की माझा त्याच्यावर विश्वास आहे. पण पांडवजी, मग या बाबतीत RSS तुम्ही म्हणताय हिंदूंची संघटना, हे फक्त तुम्हीच नाही, हे पुरोगामी प्रतिगामी सगळे मानतात की RSS ही हिंदूंचं एक फार मोठं संघटन आहे. त्यामुळे या बाबतीत आपल्या सगळ्यांमध्ये एकमत आहे. मग प्रश्न असा आहे, इतकं मोठं संघटन स्वतःहून पुढे येऊन अशा या महत्वाच्या हिंदू हिताच्या कारणासाठी आम्ही पुढाकार घेतोय, हे सगळं आंदोलन लोकांनी हाताबाहेर केल्यानंतर कशी काय येते? मग ती आधी का नाही येत संघटन? याचं कारण स्पष्ट आहे की याच्यामध्ये हिंदू समाजाचाच पुढाकार असतो. हिंदू समाजानं तो पुढाकार घेणंच अपेक्षित आहे. आम्ही त्यासाठी नाही आहोत, बरं. हे स्पष्ट आहे. आम्ही पुन्हा हे स्पष्ट करतो आहोत की या देशातला हिंदू समाज त्यानं देशासाठी काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी जी मनुष्य शक्ती निर्माण करणं आवश्यक आहे. बरं. सेवा कार्यातून, उपेक्षित वर्गातून, वंचितातून हा समाज समर्थ कसा होईल याच्यासाठी आम्ही प्रयास करतो आहोत. ते आमच्या ध्येय धोरणात वारंवार स्पष्ट झालेलं आहे. ठीक आहे, मला व्याख्या कळत प्रश्न नाहीये. येतात, म्हणजे श्रीकृष्ण, म्हणजे समजा मी एक त्याच्यासाठी हिंदुत्ववादी असेल आणि जर का श्रीकृष्ण जन्मस्थान मुक्ती हे माझं जर का ध्येय असेल तर ते सेवा कार्य नाही असं तुमचं म्हणणं आहे आणि म्हणून त्याच्या संघ जाणार नाही असा तुमच्या, म्हणजे जसं 3 समांतर रेषा एकमेकांना कशा योग्य असतात तसं झालं आहे. म्हणजे मी सेवा कार्य करत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? ज्याचं नावच कारसेवा होतं ती सेवा कार्य नव्हतं म्हणून संघ त्याच्यात नव्हता असं तुम्हाला म्हणायचंय पांडव? बिलकुल नाही. अन्य 2 लाख सेवा कार्यांचा उल्लेख आणि पुस्तकं माझ्याजवळ आहेत. तुम्ही माझ्या अन्य 2 लाख मराठवाड्यामध्ये सेवा कार्यांची या तुलना ठिकाणी कारसेवेशी तुळजापूर करताय, जवळ ज्याच्यामध्ये आहे. बलिदान केल्याचे अशा जयघोष तुम्ही होय. सगळी मंडळी करता आणि जे आम्हाला माहिती आहे, मी म्हणून- तिकडे जाऊन आलोय अयोध्येमध्ये. कारसेवा म्हणजेच कारसेवा एकमेव नाही. कारसेवा एकमेव नाही. ठीक आहे, मला आशा आहे की हा कार्यक्रम कारसेवक बघत असतील. मला आशा आहे की कारसेवक हा कार्यक्रम त्यांनी जरूर बघावा. तुमची कारसेवा आणि संघाची अन्य 2 लाख सेवा कार्य यांची तुलना होऊ शकत नाही असं मी नाही म्हणत, ते पांडव म्हणतात. मी आता जातो, मी सचिन सावंतांकडे जातो. सचिनजी बोला. नाही, आता संघाचे असे म्हणजे ज्या पद्धतीचे आता कसं आहे की ते दाखवायचे दात वेगळे असतात आणि खाण्याचे दात वेगळे असतात. आणि त्यामुळे आपण अशा इतक्यांदा चर्चा या विषयावर, राम मंदिराच्या मुद्द्यावर केलेल्या आहेत. आणि त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा कुणी आलं तर कशा तऱ्हेनं आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो हे दाखवण्यासाठी पुढाकार घ्यायचा. आणि ज्या वेळेला अशा परिस्थिती येते, म्हणजे ज्या वेळेला उलट परिस्थिती येते त्यावेळेला मात्र हात वरती करायचं नाही, आम्ही नसतो त्यामध्ये. सचिनजी सचिनजी हे काँग्रेस पण नाही करत. आम्ही तुमच्याच प्रवक्त्यांपैकी कोणीतरी तिकडे दिल्लीमध्ये म्हणणार आम्ही कसं टाळं उघडलं होतं, राजीव गांधींनी कसा पुढाकार घेतला होता आणि पहिलं श्रेय आम्हालाच मिळालं पाहिजे. आणि आज सचिन सावंत म्हणतात की हे कसं सगळं करतात. म्हणून माझं म्हणणं आहे, तुमची ती ट्रेन सुटली, आता ही ट्रेन पकडणार आहात की नाही? प्रसन्न, पहिली गोष्ट लक्षात घ्या, राजीव गांधीजींनी स्वतः त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलं होतं 1991 साली. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं आता राम मंदिराचा मुद्दा येतोय तर आमची भूमिका काय आहे हा जेव्हा प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं होतं की राम मंदिर अयोध्येला बनलं पाहिजे. प्रश्न त्यांना विचारला होता की कुठे बनलं पाहिजे, ते त्यांनी एवढंच सांगितलं होतं की विवादित स्थळावर बनावं की नाही बनावं हा निर्णय न्यायालय घेईल. आणि ही भूमिका आमची सातत्यानं तीच राहिलेली आहे. आम्ही कधीही न्यायालयाच्या पलीकडे गेलो ना, न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल आम्हीच त्या ठिकाणी म्हटलं होतं आणि आव्हानही केलं होतं सातत्यानं की न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य असला पाहिजे. परंतु RSS असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांनी जो ज्या पद्धतीनं याचा राजकीय फायदा उचलण्याकरता दृष्टिकोन बदलला आणि त्यामुळे
सातत्याने ज्यावेळेला न्यायालयाचा निर्णय येईल त्याला देखील आपण त्या ठिकाणी ओव्हरऑल करून ऑर्डिनन्स आणण्याची गोष्ट कोणी केली होती? त्यांनीच केली होती. त्यामुळे हे कसं आहे, हा दांभिकपणा सातत्यानं त्यांचा दिसून येतो. ज्या वेळेला राजकीय स्वार्थासाठी याचा उपयोग होऊ शकतो त्यावेळेला हे पुढाकार घेतात. ज्या वेळेला त्या ठिकाणी हिंदू समाजाचे 1885 पासून होता, 1925 पासून हे बोलले नाहीत, आता तेच सांगतायत स्वतः. वस्तुस्थिती तीच आहे. का बोलले नाहीत? कारण त्यांना त्या ठिकाणी राजकीय फायदा वाटला नाही तेव्हा त्याचा घेता येईल म्हणून. परंतु आता ज्या वेळेला वाटलं त्यापासून त्या ठिकाणी त्यांची प्रगती पाहिली असेल तुम्ही. 86 सालापासून ज्या पद्धतीने त्यांची प्रगती झाली आणि त्या प्रत्येक आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्ष पुढे असेल, परंतु त्याचबरोबर संघ परिवार जाणीवपूर्वक त्यांना मदतीला होताच ना. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण हा इतिहास पाहिलेला आहे आणि कशा तऱ्हेनं विवाद उत्पन्न. आता का नाही म्हणत आहेत की विवाद उत्पन्न झाला नाही पाहिजे अशी आमची भूमिका असणार आहे म्हणून? आज ज्या पद्धतीने पुरोहित संघटनेनं जी भूमिका घेतली ती आरएसएस घेणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते दाखवून करून त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी तयार केले जातात आणि नंतर त्याचा राजकीय पोळ्या भाजण्यासाठी उपयोग केला जातो. ठीक आहे, मी जातो कोल्हापूरला आणि त्यानंतर महंत सुधीरदास, मला कल्पना आहे मला तुमच्याकडे पण यायचंय. मी आधी कोल्हापूरला जातो हुमायून मुरसाळ यांच्याकडे आणि मग मी महंत तुमच्याकडे पण येणार आहे. हुमायूनजी, आपण याच्यातला म्हणजे श्रीकृष्ण जन्मभूमीच्या पलीकडे जाऊयात. देशभरात अशी असंख्य स्थानं आहेत, देवस्थान असतीलच असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ काय लाल किल्ला आहे, तिकडची कटली शाही मशीद आहे, कुतुब मिनार आहे, मग तो कौस्तुभ स्तंभ कसा होता, पुनाओक तिकडे येतात मग, आणि मग हे पर्क्युलेट होत जातं. याबद्दल एकदाच एक विचारमंथन काही झालंय का? याबद्दल आपल्यासारख्या मुस्लिम स्कॉलर्सना काय वाटतं? हे असं काही झालं असेल तर ते मान्य करायचं, काय झालं नव्हतं, एकदा काहीतरी भूमिका तरी स्पष्ट होऊ द्या. नाही, इतिहासासंदर्भामध्ये एकतर्फी पद्धतीनं त्यांना जे वाटतं ते सत्य आहे बरं असं ते ठासून मांडत असतात. त्याला ऐतिहासिक पुरावे कुठेही नाही. इव्हन राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुम्ही जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये खाली जे अवशेष सापडले ते अमुक मंदिराचेच होते याचा स्पष्ट उल्लेख नाही. तरी सुद्धा एकंदर परिस्थिती बघून आणि एकंदर राजकीय वातावरण बघून सुद्धा तो निर्णय झालेला आहे एकदा हा विषय संपवायचा म्हणून. आणि मुसलमानांनी सुद्धा तीच भूमिका घेतली की या देशामध्ये सगळ्या धर्मातल्या लोकांना शांततेनं प्रेमानं जगायचं आहे आणि आता याच्या पुढे वाद नको म्हणून तो. हुमायूनजी, तुम्ही चर्चेमध्ये पहिल्यांदा येत आहे, पण मी तुम्हाला सांगतो यापूर्वी अनेकदा आमच्या चर्चांमध्ये हिंदुत्ववाद्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही 3 देवस्थान, आमची ज्या श्रद्धास्थान आहेत ती मागतो, ती जमीन आम्हाला मुस्लिम समाजानं द्यावी आणि त्यानंतर त्यांच्या मशिदी आम्ही उभारून देऊ वगैरे अशा स्वरूपाचं आहे. अनेक जण येऊन गेले. माझं तुम्हाला म्हणणं आहे की मुस्लिम समाजापर्यंत हे प्रपोजल गेलं होतं का कधी? मी सांगितलं असं प्रपोजल मुस्लिम समाजापर्यंत गेलं होतं का कधी? नाही, मुस्लिम समाजाचा प्रश्नच नाही. मी काय म्हणतोय, हे बघा, या प्रपोजल बद्दल या देशातल्या संसदेनं हा विषय संपवलेला आहे. 1947ला कायदा 91ला कायदा केलेला आहे आणि 1947 नंतरची कुठल्याही धार्मिक स्थळांची परिस्थिती बदलता येणार नाही आणि जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्याला दंडनीय तो गुन्हा आहे आणि 5 वर्षाची शिक्षा आहे. त्यामुळे आता हे जे मुरसाळजी, मी तुम्हाला सांगतो, मुरसाळजी, हा विषय कायदा काय म्हणतो त्याचा राहिलेला नसून आणि ते विषय फारच आधी गेला. हा इंटरप्रिटेशनचा आहे. मी तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. मलाही माहितीये, मला हेही माहितीये की जर का अजूनही उद्या निकाल काय लागणार आहे बाबरीचा मला माहित नाही. मुख्य मुद्दा हा राहणार आहे की जर का तो विवादात ढाचा असो किंवा नसो, तिथे मंदिर मस्जिद होती किंवा नव्हती, ती अवैधरित्या पाडणं सरकारी यंत्रणेशिवाय याच्या बाबतीत कोणाला शिक्षा होणार आहे हे आजही डिस्प्युटेड आहे. माझा तुम्हाला प्रश्न इंटरप्रिटेशनचा आहे. मुस्लिम समाजाकडे हिंदूंपैकी महत्वाचे हिंदुत्ववादी जर का काही प्रपोजल देत असतील तर ते प्रपोजल मुस्लिमांना मिळालं होतं का? त्याबद्दल मुस्लिमांनी कधी विचार केलाय का? याबद्दल मला तुमचं आकलन सांगा. कधी विचार झाला होता का याबद्दल? का तुम्ही डिनाय करायचं असेल तर डिनाय करा. नाही, या संदर्भामध्ये त्यांनी प्रपोज केलेलं नाही, इम्पोज केलेलं आहे. बरं, प्रपोज केलेलंच नाही. चर्चेला कुठं व्हावंय? ठीक आहे, मी महंत सुधीरदास यांच्याकडे जातो. की आमचं म्हणणं आहे तुम्ही ठीक आहे, महंत सुधीरदासजी. त्यामुळे आता महंत सुधीरदासजी तुमच्यासारखे हिंदुत्ववादी जे म्हणतात की आम्ही आवाहन करतोय, त्यांचं म्हणणं आहे की हे प्रपोजल नसून हे इम्पोज करणं आहे, त्यामुळे ते आम्ही मानत नाही. हा एक आपल्याकडे स्कॉलर आहे, त्यांचं हे म्हणणं आहे. आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही 3 जागा वगैरे म्हणतायत, तुम्ही परवा काय आता 14,000 मंदिरं पाडली म्हणताय, तिकडे संघाचे आणखी कोणी म्हणतात 3,000 पाडली. नेमके किती हजार झाल्यानंतर आपण थांबणार आहोत मंदिरं मशिदीच्या पलीकडे? महंत प्रसन्नजी, आता हुमायूजींनी जो इंडेक्सचा प्रश्न केला की अशा पद्धतीचा कुठेही उल्लेख नाही. इस्लामिक हवाक इन इंडिया असं PN ओक आपल्या पुण्याचे अत्यंत मोठे संशोधक होते,
त्यांनी एक पुस्तकच यावरती लिहिलेलं आहे बरं. आणि त्याची संपूर्ण विस्तृत यादी ही त्या माध्यमातून दिली आहे की कुठे कुठे भारतामध्ये अशा पद्धतीची मुस्लिम राज्यकर्त्यांनी कशी तोडफोड केली आणि शरिया या भारतामध्ये कसा लागू करायचा आणि आम्ही हिंदू हे काफर कसे आहोत हे समाजावरती बिंबवलेलं आहे. बरं. यात दुमत नाही. बरं. मुद्दा असा आहे की हा जो कृष्ण जन्मभूमीचा जो प्रश्न आहे हा दोन्ही वेळेला सुप्रीम कोर्टात देखील जो कायदा वर्शिप ऍक्ट 1991चा आधार घेऊन ते जे सांगतायत नरसिंहरावांनी केला त्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तो कायदा चॅलेंज केलाय. बरं. आणि त्याच्याही संदर्भामध्ये केस सुरू आहे आणि सुब्रमण्यम स्वामी नाही, पण स्वतः त्या कायद्याचं अस्तित्व आहे ते. त्या कायदा ठिकाणी अस्तित्वात प्लीडिंग करत आहे आणि कायदा जरी असला तरी तो कायदा चॅलेंज कायदा अस्तित्वात आहे तो. आणि लोकसभेला देखील कायदा बदलण्याचा नाही, challenge झाला तरी अस्तित्वात आहे अमेंडमेंट कायदा. ऑफ द ऍक्ट हा होऊ शकतो. बरं. जेव्हा बदलेल तेव्हा बदलेल, पण सध्या कायदा कायदा अस्तित्वात माझं आहे. म्हणणं असं आहे की त्या 1991च्या कायद्यामध्ये राम जन्मभूमीचा जो उल्लेख आहे त्यामध्ये अमेंडमेंट होऊ शकते आणि त्यामध्ये कृष्ण जन्मभूमी आणि काशी बरं. हे आमचं मागणंच आहे. हे अमेंडमेंट होऊ शकते आणि सुप्रीम कोर्टात आम्ही जो चॅलेंज केलाय त्याचे दोन विषय, जसं मगाशी पांडवजींनी सांगितलं की त्या ठिकाणी सोमनाथाच्या मंदिराच्या वेळेला असा एक प्रश्न उपस्थित झाला होता की पंडित नेहरूंनी राष्ट्रपती असलेल्या कल्पना यांना पत्र लिहिलं की या राष्ट्रपती म्हणून मला तो तुम्ही इतिहास सोमनाथाच्या माहिती आहे. ते पूजेला गेले जाऊ नका. राजेंद्र अशी प्रसाद विनंती जात होते, राजेंद्र नेहरू प्रसादांना- म्हणाले त्यांना जाऊ नका, मग त्याच्यात त्यांनी सेक्युलरिझम वगैरे तो सगळा विषय पत्राचार झाला होता. मला त्याची कल्पना आता त्याला वेळ नाही, माझ्याकडे 1.5 मिनिट उरले. मी शेवटची कमेंट घेतो माइंडकरांची आता पुढे काय वाढून ठेवलंय. मला एक साधा प्रश्न दोन्ही हिंदुत्ववाद्यांना आहे की आतापर्यंत ज्या राम मंदिर आंदोलनात देशात 10,000 लोकांचा बळी गेलेला आहे असं आपल्याला ऑफिशियल रेकॉर्ड सांगतात. ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या दंगली आतापर्यंत मंदिर म्हणजे अजून मंदिर उभं नाही पण मंदिराचे पायाभरणी ज्याचे कुलूप आधीच राजीव गांधींनी उघडलेलं होतं. ही फॅक्ट आता ते मान्य करतात, याबद्दल धन्यवाद. पण आता या कृष्ण आणि काय काशी और मथुरा आणि पुढे 3,000 की 14,000 म्हणजे किती अफजल खानाची कबर विसरू नका. हा, ती नाहीतर तर- मी तुम्हाला आठवण करून देईन. ती पण धन्यवाद. विचार म्हणा इकडे. अफजल खानाची म्हणा. कबर मग ते सर्वच अगदी मग सर्वच ठिकाणी अफजल खान कबर. अफजल खान कबर आणि मग एवढंच कशाला मग ताजमहलला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट दिली तेजो महल आहे म्हणा. तेजो महल म्हणा. आणि नाही माझा प्रश्न असा आहे की डोनाल्ड ट्रम्पला नेमकं काय सांगितलं गेलं नरेंद्र मोदींच्याकडून ठीक आहे. की हा कोणी तुमचं बांधलेला म्हणणं की हे मुद्दे असेच वाढत हे जाणार. मुद्दे असेच ठीक आहे. वाढत जाणार आहेत. हे पुढे थांबणार आहेत आणि हे ना पांडव थांबवू शकत ना महंतांची इच्छा आहे ना कोणत्याही संघ परिवार किंवा त्यांच्या कुठल्याही स्लीपर सेलची इच्छा आहे. कारण हे असं करून ज्यांच्या ताटातलं बीफ ज्यांच्या ताटातलं खाद्य सुद्धा आपण हिरावून घेतलं त्यांना सेकंडरी सिटीझन करायचं आणि मेजॉरिटी कम्युनिटी आमची जी की हिंदू कम्युनिटी मोठी आहे त्याचं राज्य आमच्या विचारांचं राज्य मी हिंदू सुद्धा म्हणत नाही तुमचे आमच्या पंतप्रधान- विचारांचं तुमचे राज्य पंतप्रधान आणायचं. म्हणाले, या या चित्रपटी- महंत- थोडक्यात, मुसलमानांचा हक्क आहे पहिला. महंत बोला. या महंत माईनकर या देशाचे तुमचे पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणतात खुशाल की या देशावरती सर्वात प्रथम रिसोर्सेस वरती मुसलमानांचा हक्क आहे आणि तुम्ही कुठल्या गोष्टी करताय. मला असं वाटतंय की त्यांनी minorities आपण म्हटलं होतं. विषयांतर Minority करतो म्हटलं आहोत. होतं. मायनॉरिटी त्यांनी मायनॉरिटी म्हटलेलं होतं. एनिवे प्रश्न असा आहे, Minorities ही त्यांनी काही स्पष्ट पहिली आणि शेवटची चर्चा तर नाहीये. तिथे ही पहिली आणि शेवटची चर्चा नाही. ईश्वर कृपेने या विषयावरती आणखी चर्चा येऊ घातलेल्या आहे त्याची मला आताच कल्पना आलेली आहे. पण तरी सुद्धा हा विषय काय आहे तो समोर आला पाहिजे. किमान पुढे काय होणार आहे तो ते होईल न होईल पण किमान काय विषय होता त्याचे अँगल्स काय होते दुसऱ्या बाजूला काय म्हणायचं होतं त्यासाठी आपण ही चर्चा घडवली आणि त्याला आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. पांडवजी सुद्धा खास करून आले बऱ्याच दिवसानंतर. पांडव आहेत महंत सुधीरदास आणि हुमायून मुर्सा यांनी सुद्धा काही मुद्दे मांडलेले. त्यांनी भारतातल्या अशा विवाद्य स्थळांबद्दलचं पुस्तक लिहिलेलं आहे. सचिन सावंत आणि माइंडकर तुम्ही सुद्धा सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात या चर्चेमध्ये. पाहत राहा एबीपी माझा.